मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे, संजय राऊतांनी ही कडाडून टीका केलेली आहे। केसरकरांनी पुतळ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी हल्लाबोल केलाय। मिंध्यांनी पोसलेली ही औरंगजेबाची औलाद असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल। पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाहीत। जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं। त्या माणसाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल। बरं, काही अफजल खानाच्या औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही। आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी। हा आरोप नहीं सत्य है। जूते मारो, लोग उनको जूते मारेंगे। ऐसी दिमाग में जिनके गंदगी भरी है कि जो आदमी मंत्री बोलता है महाराष्ट्र का कि पुतला गिर गया अच्छा हो गया, ये अच्छे के लिए हुआ है। ये एकनाथ शिंदे की गैंग, हाँ, जिसको बनाया फडणवीस ने, ये गैंग। और फडणवीस बोलते हैं, फडणवीस उनकी वाहवाह कर रहे हैं। जूते मारने चाहिए उसको देवेंद्र फडणवीस ने। अगर वो सच्चे शिवभक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो।